हे गाईज, वेलकम टू माय चॅनल अन्नप्राशन तयारी. बाय द वे, हा आहे संडेचा व्लॉग ज्यामध्ये आम्ही विधीचा आज अन्नप्राशन करणार आहोत. आणि सकाळ झाली आहे विधीची छान अशी हसताना. आणि सकाळ सकाळ मी आणि बाबा डिसाईड केलं होतं की मार्केटला जायचं आहे, थोडं फार सामान घ्यायचं होतं त्याच्यासाठी. आणि ही सुंदर अशी सकाळ, इतकं छान वाटतंय, ग्रीनरी आहे सगळीकडे आणि सकाळ सकाळचं वातावरण नेहमीच खूप सुंदर वाटतं. सो आम्ही निघालेलो आहोत मार्केटला, मी आणि माझ्यासोबत आहेत बाबा. आणि आम्हाला खूप सारं सामान घ्यायचं अन्नप्राशनसाठी सुद्धा आणि घरातल्या काही तयारीसाठी सुद्धा. सो सामान वगैरे घेऊन आम्ही आता निघणार आहोत घरी. थोडंसं काम बाकी होतं, सो बाबा ते घ्यायला गेलेत. आणि आफ्टर प्रेग्नन्सी माझ्या केसांची अवस्था, ओ माय गॉड, अतिशय विचित्र झालेली आहे. खूप जास्त हेअरफॉल होतो आहे, बट आपण त्याच्यावर वर्क करूच. आणि आपण घरी आल्यावरती इथे केदारने दार खुलं आहे आणि इथे आहेत आपल्या मॅडम, ज्या मस्तपैकी खेळतात आणि कोकोमेलन बघतायत, कारण त्यांना कोकोमेलन बघायला प्रचंड आवडतं. आज मी नवीन पार्सल रिसीव केलं होतं ॲमेझॉनचं. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रेग्नन्सीनंतर माझ्या केसांची अवस्था ही अतिशय बेकार झालेली आहे. खूप जास्त हेअरफॉल, खूप जास्त फ्रीझी आणि ड्राय झालीत केस. तर मी हे नवीन प्रोडक्ट बघितलं होतं जे आहे पॅराशूटचं हेअर मास्क. हा प्री हेअर मास्क आहे. सो म्हटलं चला ट्राय करून बघूया. ह्याचा जो डिटेल रिव्ह्यू असेल तो मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती देईनच. सो संडेचा वेळ आहे, संडेचा दिवस आहे. सो म्हटलं चला हा आपण ट्राय करूया. आंघोळीच्या आधी 30 मिनिट्स हा जो मास्क आहे हा मी पूर्ण माझ्या केसांवरती अप्लाय करून घेणार आहे. खरं सांगायचं म्हणजे ह्याचा स्मेल इतका छान आहे, इतका सुंदर आहे, एकदम असं सॉफ्ट आणि सटल आहे. आणि हे पॅराशूटचं प्रोडक्ट आहे. सो एक छान असा नारळाचा वास आहे त्याच्यामध्ये. आणि हे मी पूर्ण माझे जे लेंथ आहे माझ्या हेअर्सची त्या हिशोबाने 2 ते 3 स्कूप लागले माझ्या पूर्ण हेअर्सला कव्हर करण्यासाठी. हे माझ्या पूर्ण केसांवरती मी छान पसरवून घेते. आणि तुम्ही बघताय की हे लावताना सुद्धा खूप जास्त केस गळत आहेत माझे. आणि हे पूर्ण प्रोसिजर झाल्यावरती मी माझे केस आहेत ते छान घट्ट बांधून ठेवणार आहे. आणि 30 मिनिटासाठी मी माझ्या केसांवरती हे जे प्रोडक्ट आहे म्हणजे हा जो हेअर मास्क आहे तो कंटिन्यू ठेवणार आहे. आणि किचनमध्ये बघताय तुम्ही, ॲक्च्युली आज संडे आहे. सो नॉनव्हेजचा वार असल्यामुळे आम्ही चिकन आणि बोंबील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बनत आहेत. आणि विधीसाठी संध्याकाळी स्पेशल व्हेज जेवण बनेल, कारण अन्नप्राशनसाठी आपण नेहमी व्हेज जेवण जेवतो. सो त्याची जी तयारी आहे त्याच्यासाठी तुम्हाला सेकंड ब्लॉग बघावा लागेल, कारण ह्या ब्लॉगचे 2 पार्ट येणार आहे. आत्ता मी तुम्हाला सगळी प्रॉपर तयारी दाखवते. सो आज संडेचं सकाळचं जेवणामध्ये आम्ही नॉनव्हेज खाल्लं आहे आणि ही दुपारी तयारी सुरू झाली विधीच्या अन्नप्राशनची. सो ही आहे रव्याची खीर. रव्याची खीर लहान मुलांना खायला इझी पडते. सो जास्त करून अन्नप्राशनच्या वेळेस रव्याची खीर करतात, त्याच्यात छान असं तूप टाकून. ऑब्व्हियसली ती सगळी तर खाणार नाही आहे, थोडीशी टेस्ट करणार आणि बाकीचं तर आम्हीच खाणार आहोत. आणि इथे मी आणि केदार इथे तयारी करतोय, एक छोटंसं डेकोरेशन करतोय, कारण फर्स्ट इव्हेंट आहे तिचा आणि आम्हाला खूप छान असं स्पेशल बनवायचं होतं तिच्यासाठी. आणि ही व्हिडिओ पण मी यासाठी बनवते ना की नेक्स्ट जेव्हा ही व्हिडिओ मी नेक्स्ट टाईमाला बघीन तेव्हा एक छान मेमरी मला दिसेल. आणि तिचं फर्स्ट जे फोटोशूट केलं होतं प्लस तिचे जे काही मंथली बड्डेज आम्ही छोटे छोटे बड्डे सेलिब्रेट करतो ते मी सगळे त्याचे छोटे छोटे व्हिडिओज बनवत असते. इथे मी चिडलेली आहे केदारवरती, कारण तो जाऊन बसलाय लिटरली. आणि इथे आमची थोडीशी अशी मस्ती चालू आहे डेकोरेशन करताना. इट्स नॉर्मल थिंग जी डेली चालू असते ती वाली. आणि छान असं डेकोरेशन करताना एंट्री झालेली आहे मामाची. हा आहे प्रथमेश पाटील, जो माझा खूप जवळचा मित्र आहे. सो माझा इतका जवळचा मित्र आहे, आमचा फॅमिली फ्रेंड आहे, माझ्या माहेरचाच माणूस आहे. सो तो विधीचा एक प्रकारे मामाच झाला आणि त्याचा अतिशय जीव आहे तिच्यावरती. तो नेहमी तिला भेटायला येतो, तिच्यासाठी गिफ्ट्स आणतो. सो आम्ही डिसाईड केलं होतं की आपण ह्याच्याच हस्ते तिचं अन्नप्राशन करूया, त्याचा हक्क आहे तो.
आणि आमची तयारी चालू असतानाच मॅडम उठलेल्या आहेत आणि मॅडमची ही चुळबुळ आली आणि ती ऑलरेडी खूप जास्त शॉकमध्ये की काय चाललं आहे. आणि ही विधीसाठी स्पेशल बटाट्याची भाजी इथे बनत आहे. आई तिच्यासाठी छान असं व्हेज सात्विक जेवण बनवतात, ज्याच्यामध्ये एक छोटीशी दाल खिचडी आणि बटाट्याची भाजी आणि रव्याची खीर असणार आहे. नेक्स्ट इथे तिचा ड्रेस तयार होतोय आणि आता आम्ही तिची थाल सजवायला घेतोय. सो छान असे वेगवेगळ्या टाईपच्या मिठाई, खाण्याचे प्रकार असे आम्ही तिथे डेकोरेट करतोय. खूप जास्त मोठं आणि तामझाम नाही केलंय, कारण उगाचच पसारा करण्यात काहीही अर्थ नाही असं आमच्या सगळ्यांचंच मत आहे. हे ड्रायफ्रूटचे लाडू जे होममेड आहेत ते आम्ही तिथे सेट करतोय आणि असं थोडासा ढोकळा वगैरे जो दिसायला फक्त छान दिसेल आणि 1-2 ताटामध्येच आम्ही हे सगळं क्लिअर करून इथे आमच्या मक्कू मॅडम आहेत, ह्या ज्या विधी मॅडम आहेत त्या बघतायत सगळं डेकोरेशन की काय करतायत ही लोक, कसं करतायत. ती खूप शॉकमध्ये आहे सध्या आणि छान अशी आई आणि बाबांसोबत खेळते इथे मॅडम. आणि ह्या सगळ्यानंतर आम्ही स्टार्ट करणार आहोत आमच्या अन्नप्राशनच्या विधीला. इथे हे जे प्लेट्स आहेत तिच्यासाठी त्या आम्ही सजवून घेणार आहोत. बाय द वे ह्याचा जो सेकंड ब्लॉग येणार आहे त्याच्यात तुम्हाला सगळं अन्नप्राशनची विधी आम्ही कसं केलं, काय केलं, विधीची विधी आम्ही काय केली ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. सो दुसरा ब्लॉग बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सो नेक्स्ट ब्लॉग मी जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला सगळ्यात पहिलं कळेल. आणि प्लीज तुम्ही या चॅनलला शेअर करा. जितकं शेअर कराल तितकी आपली फॅमिली छान मोठी होत जाईल. आणि मी माझ्या चॅनलवरती ब्लॉग्स टाकतच असते, प्लस मी स्किन केअर आणि ऑनलाईन शॉपिंग ह्याचे रेकमेंडेशन तुम्हाला देत असते. आणि इथे विधीची ही छोटीशी थाली रेडी होतीये. तिच्यासाठी दाल राईस जसं मी तुम्हाला सांगितलं, बटाट्याची भाजी आणि रव्याची खीर आणि सोबत एक ड्रायफ्रूटचा लाडू असे ही छोटीशी प्लेट आहे जी तिच्यासाठी स्पेशली सजवलेली आहे तिच्या अन्नप्राशनसाठी. ह्याच प्लेटमधून ती अन्नप्राशन करेल आणि ह्याच प्लेटमधून ती खाणार आहे. सो आईने ही छान अशी प्लेट डेकोरेट केलेली आहे आणि सजवून त्यांची झालेली आहे. नेक्स्ट ह्या विधीचा प्रारंभ तिच्या आंघोळीपासून होतो. सो तिच्यासाठी एक छान बाथटब जो आम्ही तिला नेहमी आंघोळ घालतो तो आम्ही थोडासा डेकोरेट करतोय, कारण ह्यात तिला आज आंघोळ घालणार आहोत. आणि सगळ्यांच्या समस्त हिची आंघोळ होणाऱ्या मॅडम ऑलरेडी एक्सायटेड आहेत, कारण आंघोळीला आम्ही प्रचंड एक्सायटेड असतो. सो तिच्यासाठी हा जो टप आहे तो सजवून छान दूध आणि पाणी आणि त्याच्यात छान गुलाबाची पेटल्स अशा दुधाने आंघोळ घालतात तिला. सो पार्ट लगेच लवकरच येईल. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.